सुंदर आणि खूप समृद्ध होतं. पण काही वर्षापासून गावामध्ये अकाल झाला होता. लोकांची खूप वाईट हालत झाली होती. पाणीच्या कमीमुळे प्राण्यांचाही मृत्यू होत होता. पण गावातला चंचल मुलगा रोहन आपल्या शेळ्या बकऱ्यांना नदीवरती पाणी प्यायला घेऊन जातो. पण तो आपल्या मस्तीमध्ये व्यस्त होता. तेवढ्यातच नदीच्या काठेवरनं रमाबाई येते. तिच्या डोक्यावरती एक मटका होता, ज्याला गुफेंनी रोहननी फोडून दिलं. रोहन तिथून पळत जातो. यासाठी रमाताई रागामध्ये रोहनच्या घरी जाते. अरे, तुझा मुलगा आहे की राक्षस? हा मला चांगलं जगायला देणार आहे की नाही? हा मला किती त्रास देतो. काय झालं? काय झालं? ह्याने गोफनने माझा मटका फोडला. थांबा, येऊन देत त्याला घरी. मी त्याच्याकडे आत्ताच बघते. जेव्हा रोहन घरी येतो, आईने त्याच्यावरती खूप ओरडलं. काय रे, आम्हाला जगायला देणार आहेस की नाही? तुला किती समजवलं लोकांना नको त्रास देऊस, तरी सुद्धा तू ऐकतच नाहीस. आजीनी आई आणि मुलाच्या मध्ये येऊन रोहनला आईकडनं जास्त मार खाण्यापासून वाचवलं. अरे बस कर, मुलाचा जीव घेशील का? मस्ती आता नाही करणार तर कधी करणार? बस, हा तुमचा लाड आणि प्रेमाने बिघडला आहे. हा हा, मोठी आली बोलणारी. जा आणि तुझं काम कर. गावामध्ये पाणीची कमतरता आहे, त्यासाठी तर सगळेजण काळजीत आहेत. तू असं करशील तर लोक अजून त्रासमध्ये येतील, हा की नाही? अगं आजी, अरे आजी, गावामध्ये पाण्याची एवढी कमी का आहे? लोकांनी पाण्याचा वापर बरोबर नाही केला. गावातला कचरा गावातल्या नदीमध्ये टाकला. झाडं कापले तर पाऊस नाही आला. यामुळे ही हालत झाली आहे. एक अशी वेळ होती जेव्हा आपल्या गावामध्ये मोठी चांदीची नदी वाहत होती. चांदीची नदी? हा, चांदीची नदी. हा, चांदीची नदी. भरतपूर गावची नदी एवढी साफसुथरं होती, जसं की त्याचं वाहतं पाणी चांदीसारखं दिसायचं. त्यामध्ये चांदीचे दगड सुद्धा भेटायचे. अरे बघा, मला चांदीचा दगड मिळालाय. अरे वा, हे तर तुला खूपच मोठा दगड मिळाला. मी तर आता खूप मोठं घर बनवणार. थांब, मी पण बघतो, शोधतो. भरतपूरचे लोक नदीमध्ये मिळणारे चांदीचे दगडांना विकून श्रीमंत झाले होते. सुख आणि शांतीने आपलं जीवन जगत होते. पण आता नदी खराब झाल्यामुळे सगळे चांदीचे दगड हे गायब झाले आहेत. माहित नाही आता आधीसारखी वेळ परत कधी येणार. चल जाऊ दे, तू झोपून जा आता खूप रात्र पण झाली आहे. काही दिवसानंतर वेळ खूपच खराब झाली. नदी सुकली आणि प्राण्यांचाही खूप मोठ्या प्रमाणावरती मृत्यू व्हायला लागला. रोहनची आवडणारी बकरी ही सुद्धा पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू पावते. आपल्या आवडत्या बकरीचा मृत्यू पाहून रोहन हा खूप दुःखी होतो. आपल्या शेळ्या बकऱ्यांना चरवण्यासाठी रोहनला आता खूप लांब जावं लागत होतं. आणि रोहन मीराच्या बकरीबरोबर खेळायचा. रोहननी तिचं नाव शिलू ठेवलं होतं. तिचा लाड करताना रोहन बोलतो, दुखी नको हो शिलू. तुझ्या आईला तर नाही वाचवू शकलो, पण तुला काय नाही होऊ देणार. जेव्हा रोहननी शिलूला पाणी पिण्यासाठी खाली उतरवलं, शिलू, शिलू, अरे कुठे जात आहेस? शिलूचा पाठला करता करता रोहन झाडांच्या मागे जातो. झाडांमध्ये जाताच रोहनला एक म्हातारा व्यक्ती दिसतो. अरे, हे म्हातारे आजोबा. शिलू, शिलू. रोहन शिलूला इकडे तिकडे बघायला लागला. म्हाताऱ्याच्या आवाजाने रोहनचं लक्ष त्याच्याकडे केलं. पाणी, पाणी. यांना पाणी हवंय. मी यांना पाणी देतो. पण नाही, माझ्याकडे एवढंच पाणी आहे. जर मी हे पण पाणी देऊन टाकेल तर मग परत येताना तहान लागली तर काय पिणार? नाही, मी पाणी नाही देणार. पण आजीने सांगितलंय पाणी पाजणं म्हणजे पुण्याचं काम असतं. मी पाणी देऊन टाकतो. जसाच रोहननी म्हाताऱ्याला पाणी दिलं, म्हातारा जसं काही एकदम तंदुरुस्त होऊन उभा झाला. धन्यवाद, तू मला पाणी पाजलंस. तू शिलूला शोधत आहे ना? पुढे जा, भेटून जाईल.
म्हातारा त्यानंतर गायब झाला. तारे आजोबा पण गायब झाले. मला आता पुढे जायला हवं. रोहन समोर जातो आणि अशा जागेवरती जाऊन पोहोचतो जिथे दोन्ही साईडला खाई होती आणि दोन्ही खाईला जोडणारा एक पूल होता. हा पूल काय मला त्या पूलच्या पलीकडे जायला हवं? नाही नाही, हे तर खूपच जुनं वाटत आहे. काही पाऊल चालल्यानंतर हे तुटू शकतं, पण होऊ शकतं माझा शिलू तिकडे असेल. मला जावं लागेल. हो, मला जावंच लागेल. रोहन समोर जातो आणि खूप हिंमतनी तो पार करतो. पूल पार करताच त्याला एक नदी दिसते जी खूप साफ होती आणि त्याच्या आतमधले दगडही खूप चमकत होते. रोहन जसा समोर जातो त्याचे डोळे समोरचं दृश्य बघून एकदम उघडेच राहतात. त्याच्या समोर नदीजवळ मोठासा काळा साप आपला फण उघडून बसलेला होता. ये रोहन ये, मी तुझीच वाट बघत होतो. तुम्ही कोण आहात? मी एक नाग आहे, या नदीचा रखवाला आहे. हे सगळं काय आहे? मला हे सगळं मायावी वाटत आहे. ही सगळी जागा मायावी आहे. तुझ्या गावामध्ये पाण्याची कमी आहे. पाण्याच्या त्या कमीला पूर्ण करण्यासाठी देवाने तुला निवडलं आहे. पण मला माझं शिलू हवाय. शिलू नक्की मिळेल, पण माझ्या आधी 3 कोड्यांना सोडव, मग तुला शिलू नक्की भेटेल. पहिलं कोडं चालत राहते दिवस रात्र, ते जीवनाचं वचन. दगड तोडून रस्ता बनवतात, सगळ्या संकटांना मागे सोडते, सागराला भेटायला पळत जाईल. बोला, याला काय नावाने बोलवशील? रोहन विचार करतो. काही वेळ विचार केल्यानंतर रोहन, नदी नदी, याचं उत्तर आहे नदी. हे एकदम बरोबर उत्तर आहे. चल आता दुसरं कोडं सोडव. सूर्याची किरणे त्याच्यावर पडतील, चमकलेले तारे जसे बिखरलेले. सोन्यापेक्षा कमी नाही याचं मोल. पांढरं आहे हे, सोनेरी नाही. बोल बोल, आता बोल, हे काय आहे हे? ही पहिली थोडी कठीण होती आणि रोहन विचार करत होता. तर तेव्हाच त्याचे डोळे चांदीच्या नदीवरती जाते. पांढरं आहे हे, सोनेरी नाही. अच्छा, चांदी. वाह, तू तर खूपच हुशार निघालास. पण अजून सुद्धा तुला एक शेवटचं कोडं सोडवायचंय. सांग मी आहे कोण? वाहणाऱ्या किरणांवरती तुला होईल प्रेम. तारे जसे पिघळलेले आहेत पाण्यामध्ये, ओळख तरी जरा यार. दगड सुद्धा झाले किमती, याला कसा देशील नकार? गावावरती तुझ्या याने केलेत खूप उपकार. ओळख आता. रोहन परत विचार करायला लागतो. ही नक्कीच रोहनसाठी एक कठीण पहेली होती, पण रोहननी आपल्या डोक्याचा वापर करून ह्याच्या पहेलीचाही उत्तर दिला. गावावरती उपकार, चांदीची नदी. वा बाळा, मी खूप खुश झालो. तू 3ही कोडे सोडवलेत, बरोबर उत्तर दिलंय. सोबतच 3ही परीक्षा उत्तीर्ण झालायस. म्हाताऱ्या माणसाला जेव्हा तू पाणी दिलंस तर तुझ्या हृदयाची विशालता लक्षात आली माझ्या. दुसऱ्यांसाठी दया दिसली आणि त्या दुसऱ्या पुलाला तू पार करून तुझे साहस दाखवलंस. माझ्या 3ही कोड्यांचं उत्तर देऊन तू तुझी बुद्धिमत्ता दाखवलीस. तू नक्कीच बक्षीस देण्याच्या लायक आहेस. तू जिंकलास मित्रा. तुला तुझा शिरू मिळाला हवा. जरा तुझ्या डावीकडे बघ. रोहनच्या डाव्या बाजूला शिलू उभा होता. रोहननी त्याला उचललं. कुठे गेला होतास रे तू? मीच याला माझ्याकडे बोलवलं होतं. पण का? कारण की तुला या चांदीच्या पाणी द्यायचं होतं. याला घेऊन जा. तुझ्या गावाला याची गरज आहे. याला पाण्याच्या बाटलीमध्ये भर. याला घेऊन जा आणि तुझ्या नदीमध्ये टाक. तुझ्या गावाचा दुष्काळ निघून जाईल. पण एका गोष्टीचं लक्ष दे, आपल्या गावाच्या नदीची कदर कर. गावातले झाडं नका कापू. गावाला हिरवं करून टाक. जा, या बाटलीतल्या पाण्याला घेऊन जा आणि गावातल्या नदीमध्ये टाक. तुझ्या गावामध्ये परत तेवढाच आनंद वापस येईल. जा आता, जा. रोहननी आपल्या बॉटलमध्ये चांदीच्या नदीचं पाणी भरलं आणि त्या नागाला नमस्कार केला. तुला मागे जे झाडं दिसत आहेत त्याच्या पार चालला जा. रोहन त्या झाडांमध्ये जातो. तर तो परत त्याच जंगलात येतो जिथे तो शिळूच्या मागे धावत गेला होता. रोहन आपल्या गावाच्या नदीजवळ पोहोचतो. नागदेवता बोलले होते या बाटलीतलं पाणी नदीमध्ये टाकायचं. रोहनने बोटलचं पाणी नदीमध्ये टाकलं तर अचानक नदीच्या जमिनीमधून पाणी बाहेर यायला लागलं. नदी
आता पूर्ण साफ पाण्याने भरून वाहत होती. रोहन हे सगळं बघून खूप खुश होतो. वा, एवढं सगळं पाणी! हा कसला जादू आहे! मजा आली. मला जाऊन गावातल्या लोकांना सांगावं लागेल. रोहननी या चमत्कार बद्दल गावातल्या सगळ्या लोकांना सांगितलं. तर गावातली सगळी लोक नदीजवळ येतात. चांदीची वाहती नदी बघून सगळेजण खुश होतात. वा रे रोहन, तू तर कमालच केलीस. दीदी, कमाल नाही, रोहनने गावाला कमाल धमाल आणि एकदम मालामाल करून टाकलं. रामदास, तुम्ही बरोबर बोलत आहात. गावातलं गेलेलं सगळं सुख आणि शांती आणि आनंद रोहनमुळे वापस आलेलं आहे. हेमा, आपण रोहनला काय काय नाही बोललोत, पण हाच आपल्या गावातला एक सच्चा आणि इमानदार व्यक्ती. आम्ही रोहनला जे काही वाईट बोललो असेल त्याच्यासाठी आम्हाला क्षमा कर. अरे रमा, असं काय बोलतेस? ह्याने जे चुका केल्या आहेत ह्याच्यासाठी ह्याला बोलणं तर गरजेचं होतं. पण आता जे नागदेवतांनी आपल्याला सांगितलं आहे त्याचं आपल्याला पालन तर करावंच लागेल. हा, आता आपण या नदीची काळजी घेऊया. याच्यामध्ये कधीच कचरा नाही टाकणार आणि गावामध्ये खूप झाडं आणि वेली लावूया आणि जे आधीपासून झाडं आणि वेली आहेत त्यांची देखभाल करूया. रोहनने खूप मस्ती केली आहे, खूप चुका सुद्धा केल्यात, पण त्याच्याचमुळे आज आपल्याला आपल्या चुकांचा पश्चाताप झालाय. रोहन खरंच सोनं आहे. हा, माझा नातू खरा सोना आहे. ह्या माझ्या खऱ्या सोन्यानेच तर चांदीची नदी परत आणली आहे. गावातली सगळी लोक खूप खुश होती. रोहनची आजी रोहनला खूप प्रेम करत होती. शेवटी आज रोहनमुळेच गावामध्ये सुख आलं होतं.